या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाबाबत चर्चा सुरू असताना त्यांच्या उत्तराधिकारी म्हणून राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाचं नेतृत्व तसंच उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी केली। आनंद चंदनशिवे आणि माजी नगरसेवक गणेश पुजारी यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे तसंच शिवाजीराव गर्जे यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली। माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथील सराईत गुन्हेगार अवधूत नारायण शेंडगे राहणार पिसेवाडी वेळापूर याच्या विरुद्ध शरीराविषयक गंभीर गुन्हे दाखल आहेत। त्यामध्ये खुनाचा प्रयत्न करणं, खंडणी मागणं, अवैध सावकारी करणं, घातक हत्यारांचा वापर करून दुखापत करणं, विनापरवाना हत्यार बाळगणं, हत्याराचा वापर करून जबर इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणं असे 9 गुन्हे वेळापूर तसंच अकलूज पोलीस ठाण्यात दाखल आहेत। त्याच्यावर यापूर्वी प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली होती, तरी देखील पुन्हा त्यानं गुन्हेगारी कृत्ये चालूच ठेवून सर्वसामान्य लोकांमध्ये दहशत आणि भीती निर्माण करून सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण केली होती। त्याच्या वाढत्या गुन्हेगारी वृत्तीवर आळा घालण्यासाठी वेळापूर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात MPDA कायद्यान्वये प्रस्ताव सादर केला होता। या अनुषंगानं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी MPDA कायद्यान्वये स्थानबद्ध करण्याबाबत आदेश निर्गमित केल्यानं अवधूत शेंडगे याला पुण्याच्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आलं। सहकार क्षेत्रात अत्यंत नावाजलेली पतसंस्था म्हणून जिचं नाव घेतलं जातं, शिवाय महाराष्ट्र शासनाचा सहकारनिष्ठ पुरस्कार मिळवलेल्या श्री चौडेश्वरी तोगटवीर क्षत्रिय नागरी पतसंस्थेनं आपला एकूण 500 कोटी व्यवसायाचा टप्पा पार केला असल्याचं चेअरमन लक्ष्मीकांत उदगिरी यांनी सांगितलं। जोडभावी पेठ कन्ना चौक येथील तोगटवीर क्षत्रिय नागरी पतसंस्थेनं एकूण 500 कोटी व्यवसायाचा टप्पा पार केला आहे। या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून समाजाचे अध्यक्ष नागनाथ कोंतम उपस्थित होते। व्यवसाय उद्दिष्टपूर्तीचं सर्व श्रेय ज्यांनी आमच्या संस्थेत अत्यंत विश्वासानं ठेवी ठेवल्या अशा ठेवीदार, खातेदार आणि कर्जदार अशा ग्राहकांना जातं। संस्थेची सांपत्तिक स्थिती मजबूत असून सोलापूर शहरातील ग्राहकांचा विश्वास वाढला आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण सोलापूर तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागलं आहे। वळसंग जिल्हा परिषद गट आणि होडगी पंचायत समिती गणाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रामप्पा चिवडशेट्टी आणि अंबिका पाटील यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला। यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी दोन्ही उमेदवारांना भरघोस मताधिक्यानं निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला। प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी भाजपचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी फौज मैदानावर उतरली होती। गाव तिथं भाजप आणि विकासासाठी भाजप अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। यावेळी बोलताना कार्यकर्त्यांनी सांगितलं की गेल्या काही वर्षात या भागात झालेली विकास कामे आणि पक्ष संघटनेची ताकद यामुळं रामप्पा चिवडशेट्टी आणि अंबिका पाटील यांचा विजय निश्चित आहे। जैन सोशल ग्रुप्स इंटरनॅशनल फेडरेशन महाराष्ट्र तसंच जैन सोशल ग्रुप सोलापूर झोन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तेरापंथी सभा, IWC स्टारलेट, लायन्स क्लब ऑफ सोलापूर मिडटाऊन आणि JSGN चेतन पद्मचंद सुराणा परिवार यांच्या सहकार्यानं रविवारी 1 फेब्रुवारी रोजी मोफत इलेक्ट्रॉनिक कृत्रिम हात शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। या शिबिराची वेळ सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत असून हे शिबिर तेरापंथ भवन, स्मार्ट चौक, चित्रा हॉटेलच्या पाठीमागे सोलापूर इथं घेण्यात येत आहे। या शिबिराची वैशिष्ट्ये अशी: पूर्णपणे मोफत, कोणत्याही शस्त्रक्रियेची आवश्यकता नाही, लावणं आणि काढणं सोपं, दैनंदिन कामासाठी उपयुक्त, मजबूत, आकर्षक आणि हलकं वजन। या शिबिराला येताना आधार कार्ड, मोबाईल नंबर,
हाताचा फोटो आदी साहित्य सोबत घेऊन यावं असं आवाहन करण्यात आलं आहे. केंद्र सरकारकडून सोलापूर शहराला 100 ई बसेस मंजूर झाल्या असून त्यापैकी पहिल्या टप्प्यात 30 बसेस मिळणार आहेत. त्यापैकी 10 बसेस पिंक कलरच्या फक्त महिलांसाठी असणार आहेत. याची अधिक माहिती पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली. त्यासाठी 27 कोटी रुपये खर्चून बस डेपो आणि चार्जिंग सेंटर बांधलं जात आहे. याचं काम अंतिम टप्प्यात असून येत्या 8 दिवसात पूर्ण होईल असंही त्यांनी सांगितलं. जुन्या बस डेपोच्या जागेत नवीन बस डेपो उभारला जात आहे. तिथं महावितरणच्या उपकेंद्राची उभारणीही सुरू झाली आहे. त्यासाठी 4000 चौरस मीटर जागा देण्यात आली आहे. हे उपकेंद्र 33/11 kV क्षमता 10 MVAचं आहे. या केंद्राच्या उभारणीसाठी 9 कोटी 86 लाख रुपये लागणार आहेत. इतर पायाभूत सुविधांसाठी 15 कोटी रुपये मंजूर झाले असून त्याचंही काम सुरू आहे. 3 कोटी रुपये खर्च करून विजेची लाईन टाकण्याचं काम सुरू झालं आहे. सर्व बसेस चार्ज करण्यासाठी 20 चार्जिंग पॉईंट्स कार्यान्वित केले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात बस आल्यानंतर ज्या भागात अत्यंत गरज आहे त्या भागात पहिल्यांदा बस सेवा सुरू होईल. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस. सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प. लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 9145 509 509.